हो आई. अगं जस्ट पोचलोय जुन्या घरी. अगं ट्रॅफिक किती होतं. हो आत्ता जस्ट आलोय. अगं थोडा वेळ तर दे. हो येतो, 1 तासाभरात येतो मी. हा आणि एक काम करतेस का, तोपर्यंत साक्षीला सांग ना जरा केटरर सोबत केकचा फॉलोअप वगैरे घ्यायला. हो हो चल ठेवतो. आठ वर्षांनी आलो इथे. कधी सापडेल तो अल्बम. सापडला. बोल रहा हूं आराम से. दिखता है. अर्जुन मला यातून बाहेर काढ. मला मुक्त कर. मुक्त कर मला. का लपवतोयस ते बडी? फोटो लपवल्याने सत्य लपत नाही रे. अरे नाही, मी कुठे काय. मला खूप आठवण येते रे त्या दिवसांची, खास करून एका ठराविक व्यक्तीची. अच्छा, कोणाची? अर्जुनची. माझ्या अर्जुनची. अर्जुनची म्हणजे माझी? हो तुझीच. अरे पण मी इथेच आहे की. तू असं काहीतरीच का बोलतोयस? नाही, तू अर्जुन नाही आहेस. तू कुठे अर्जुन आहेस? तू खुनी आहेस. मी खुनी? फक इट. मला वेळ नाहीये यासाठी. आय नीड टू गो. What nonsense is this? मला जाऊ देत. I can't deal with this right now. I can't deal with this right now. हेच बोलला होतास ना तू त्या रात्री बॅकस्टेजला? क्रिश, अरे अरे हा काय वेडेपणा चालवलायस? तू ऍक्सेप्ट कर, तू खुनी आहेस. मी तुला लगेच जाऊ देतो. अरे ऍक्सेप्ट करायला मी काहीच केलं नाहीये. बुलशिट. तुला माहितीये तू काय केलेस ते, आणि ते ऍक्सेप्ट कर. तुला आज अचानक 8 वर्षांनी आठवलंय हे, कारण तू आज 8 वर्षांनी इथे परत आलायस. कारण तू आज इतक्या वर्षांनी हा बॉक्स परत उघडलायस, जिथे तू मला पुरून टाकलं होतंस. आठवतंय तुला? मी काहीच पुरलं नाहीये. मी ओढून ओढून सांगत होतो या जगाला, पण कोणीच माझं ऐकलं नाही रे. कोणीच माझे शब्द सिरियसली घेतले नाहीत. कोणीच माझ्या स्वप्नांवरती विश्वास ठेवला नाही. तुझे शब्द नाही बडी, त्यांच्यातली ताकद कमी पडली रे. अजून काय करायचं होतं? मी प्रयत्न केले आणि ते फसले. अजून काय करावं ही इच्छा आहे तुझी?
बडी, तू 1 मिनिट तरी स्वतःशी खरं बोलू शकतोस का रे? प्रयत्न फसले असं नाहीये रे, तू चुकीचे प्रयत्न करत राहिलास. अरे तुला संगीतकार व्हायचं होतं ना, तुझ्या सुरांनी अख्खं जग बदलून टाकायचं होतं ना, जगातला कानाकोपरा पाहायचा होता ना तुला. आणि आता काय? लॉयर झालेत साहेब, कोर्टाच्या चक्रा मारतात, लोकांची भांडणं सोडवतात. जेव्हा आयुष्याने तुला तुझा स्टेज दिला तेव्हा तू पळवाट काढून निघून गेलास. घरी येऊन तू तुझ्या कलेचा, माझा खून केलास. या छोट्याशा बॉक्समध्ये जगाच्या नजरेपासून एखाद्या अंधाऱ्या कोठडीत मला लपवून टाकलंस रे तू. मला पुरून टाकलंस तू. आणि तुला पश्चातापही असेल रे त्या गोष्टीचा, पण त्याचं मी काय करू? त्या पश्चातापाची किंमत मी गेले 8 वर्ष चुकवतोय. पण आता हा जो बॉक्स उघडलाय तो परत बंद होणार नाही अर्जुना, तो परत बंद होणार नाही. व्हॉट डू यू मीन? अरे आय मीन की मला आता जाऊ देत, मला मुक्त कर, मला बाहेर जाऊ दे या बॉक्सच्या. जर तुझ्या आयुष्यात माझ्यासाठी जागा नसेल तर या बॉक्समध्ये ठेवून तरी काय करणार आहेस तू? मला फाडून टाक, मला फेकून दे, मला जाळून टाक, पण मला या बॉक्समध्ये नाही जायचंय रे परत अर्जुना. या बॉक्समध्ये नाही जायचंय मला. अरे कसं करू? तुझी काय इच्छा आहे? तुला पुन्हा या जगात आणू आणि मी माझ्या आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करू? तुला कसं कळणार रे क्रिश प्रेशर काय असतं? तू बसलाय मस्त आपली गिटार वाजवत. इथे पैशांचा विचार करावा लागतो, घर सांभाळावं लागतं. तुला नाही कळणार. अरे ती गिटार पाहिली ना, तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. मी केलेल्या सर्वात मोठ्या चुकीची आठवण करून देते रे ती गिटार मला. मनात फक्त एकच प्रश्न राहतो, मी त्या रात्री त्या क्लबमध्ये का नाही प्ले केलं? मी तुझं का नाही ऐकलं? आईचे फोन कॉल चालू होते, बाबाही ओरडत होते, सगळं खरंय रे. पण जर मी त्या रात्री तुझ्यासाठी उभं राहिलो असतो तर तू हे जग बघितलंच असतं, तू सगळं फिरलाच असता रे. खरं तर आहे ना, मी खूनी आहे. बरोबर बोललास तू. खून केलाय मी तुझा, तिथेच, त्याच रात्री, त्या क्लबमध्ये. मजबूर होतो रे मी. आई बाबांना ओरडून ओरडून सांगायचो क्रिश आयुष्यात काहीतरी करून दाखवणार, पण कोणीच ऐकलं नाही रे माझं. तुला जिवंत ठेवून माझा अंत झालाच असता, माझ्या अस्तित्वाचाही अंत झाला असता. पण कोणी हा विचार केला नाही रे की तुझा अंत करून माझाही अंतच झालाय. तुझ्या डोळ्यातून आयुष्याची वाट विसताना बघतोय रे. तू किती ओरडायचा प्रयत्न केलास तरी एकही हुंकार या बॉक्सच्या, या मनाच्या बाहेर पडत नाहीये. खरं तर तुला या बॉक्समध्ये बंद करून मी स्वतःलाच आयुष्याच्या बॉक्समध्ये बंद केलंय रे. जो बॉक्स मलाच उघडता येत नाहीये. तू तो बॉक्स कधीच उघडू शकत नाहीस अर्जुन, कारण तू अजूनही स्वतःलाच ब्लेम करतोयस. इट वॉज नॉट युअर फॉल्ट इदर. तुझ्या आयुष्यात तू जे काही केलंस त्याच्या मागचे पण भरपूर कारणं होती. आई बाबांचं प्रेशर, या सोसायटीचं प्रेशर, हे सगळं एका वेळी हँडल करणं सोपं नव्हतं अर्जुन. एक चान्स होता तुझ्याकडे माझी कला या दुनियासमोर आणायचा. काय झालं त्या रात्री? मी स्टेजवर पोहोचेपर्यंत तू तुझा आत्मविश्वास गमावून बसला होतास रे. तू तो स्टेज जिकडे सोडला तिथेच मला कळून आलं होतं की आपण पुन्हा भेटणार ते या बॉक्समध्येच, या काळोख्यात, या अंधारात, ज्याच्या पलीकडे काहीच नाहीये. बाहेर काढ रे अर्जुन मला, या बॉक्समधनं बाहेर काढ मला. अरे कुठल्या कचेरीत उभं केलेस रे तू मला क्रिश?
जिथे आरोपी पण मीच आहे, साक्ष पण मीच देतोय आणि न्याय पण तू मलाच द्यायला लावतोयस. ही कर्माची कचेरी आहे रे अर्जुना. इथे स्वतःला माफ करून, ऍक्सेप्ट करून स्वप्न जगायची, हाच न्याय आहे. अशाने तू स्वतःला नाही, मलाही न्याय देशील. बाहेर काढ रे अर्जुन मला. या काळ्या अंधाऱ्या कोठडीतनं बाहेर काढ रे मला. बाहेर काढ रे अर्जुन मला. या काळ्या अंधाऱ्या कोठडीतनं बाहेर काढ रे मला. काळ्या